मी वंचित बहुजन आघाडीतर्फे इथे जमलेल्या तमाम पत्रकार बांधवांना आजच्या सोलापूरमधल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रेस कॉन्फरन्सला आमंत्रित करतो। आज इथे प्रेस कॉन्फरन्स ही इलेक्शनचा प्रचाराचा शुभारंभ आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने ही प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे। आज सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा प्रचार सुरू होत आहे आणि तसाच ह्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचा प्रचार कालपासून किंवा आजपासून सुरू झालाय आणि ह्याच्यानंतर एक असा मोठा दौरा हा वंचित बहुजन आघाडीचा होणार आहे। माझ्यानंतर इतर बडे नेते, राष्ट्राचे नेते, राज्याचे नेते, प्रवक्ते आणि स्टार प्रचारक हे सुद्धा सोलापूरला प्रचाराचा येताना दिसतीलच। पण निवडणुकीच्या अनुषंगाने किंवा अजून कुठल्याही अनुषंगाने आपले काहीही प्रश्न असले तर आपण कृपया विचारा। अजेंडा महानगरपालिकेमध्ये काय असणार? आमचा महत्वाचा अजेंडा महानगरपालिकेमध्ये 4 गोष्टींच्या भोवती राहणार आहे। सर्वात पहिले म्हणजे इकडच्या नागरिकांना दर्जाचं राहणं उपलब्ध करून देणं। मग ते घर उपलब्ध करून देणं, घरकुलचं घर त्यांच्या नावावर करणं, जमीन त्यांच्या नावावर करणं, घराची विजेचं मीटर, पाण्याची पट्टी हे त्यांच्या नावावर करून घेणं आणि त्यांना दर्जेदार जेवण, राहण्याची एक सोय करून देणं। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आजपर्यंत आपण सोलापूरची परिस्थिती बघितली तर आपण जर दलित वस्त्या बघितल्या आणि मुसलमान मोहल्ले बघितले तर इथे खूप मोठ्या प्रमाणावरती विकास हा राखडला गेलेला आहे। अजूनही तिकडे कचरा वेचकाची खूप मोठी समस्या आहे। तिकडे ओपन ड्रेनेजेस आहेत, बऱ्याच ठिकाणी नाल्या अजूनही टाकल्या नाही आहेत, बऱ्याच लोकांच्या घरावर त्यांची नावावरती त्यांचं घर आलेलं नाहीये आणि त्याचबरोबर इतर त्यांना प्रॉब्लेम्स हे सुद्धा येतात। आणि ह्या अनुषंगाने मी असं मानतो की वंचित बहुजन आघाडी ही कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे, कोणत्याही बिल्डर किंवा श्रीमंत कारखानदारांचा पक्ष नसल्यामुळे आज इकडच्या बिल्डरांच्या हेकेखोरीच्या विरुद्ध आणि बिल्डरांच्या SRA प्रकल्पाच्या विरुद्ध जर कोणी लढू शकत असेल तर ते वंचित बहुजन आघाडीच लढू शकते। त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूरमध्ये आरोग्य सेवा ही मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेली पाहिजे। अजून दर्जेदार सरकारी हॉस्पिटल ज्याच्यामध्ये आरोग्य सेवा ही लोकांना मिळेल आणि लोकांना परवडेल अशा दरामध्ये उपलब्ध करून देणं आणि त्याचबरोबर महानगरपालिकेच्या जितक्या शाळा आहेत त्या शाळांची स्थिती सुधारून तिकडे प्रायव्हेट स्कूल्सच्याच दर्जेचं इंग्लिश मीडियम शिक्षण हे मोफत सोलापूरच्या नागरिकांच्या पोरांना उपलब्ध करून देणं हा आमचा मेन सोलापूरसाठी अजेंडा असणार आहे। नाही, असं वाटत नाही मला, कारण बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा लोकसभा लढवलेली तेव्हा त्यांना ज्या वॉर्डामधनं सगळ्यात जास्त लीड होता त्याच 22 ठिकाणी आम्ही उमेदवार उभे केलेले, म्हणून मला कुठे ह्याच्यात कमीपणा वाटत नाही। भाजप आमदार मुलांचा भाग आहे असं महाविकास आघाडीचे नेते जे आहेत अजून तरी काही नक्की नाहीये, नियोजनात नाहीये, पण हा त्यांच्यातला वाद आहे आणि पोलिसांनी ह्याच्यावरती निष्पक्ष आणि पूर्ण फ्री अँड फेअर अशी त्यांनी कारवाई करावी आणि पीडितांना जस्टिस द्यावा। हे बघा, भाजपचे जे राजकारण आहे ते दबावशाही आणि दादागिरीचं आहेच। या निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी भाजपने अशी एक परिस्थिती उभी केली की बिनविरोध भाजपची लोक निवडून येतील। आपण जर बघितलं असेल तर 100 पेक्षा जास्त नगरसेवक हे नगरपालिका, नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या वेळेस 100 पेक्षा जास्त नगरसेवक हे भाजपचे निवडणूक व्हायच्याच आधी बिनविरोध निवडून आले होते। ही सत्य बात आहे। पण आता तुम्ही ज्या घटनेचा उल्लेख करताय त्या घटनेबद्दल मला जास्त माहिती नसल्यामुळे मी, आणि ती सब ज्युडिशियल मॅटर असल्यामुळे मी त्याच्यावरती बोलणं टाळेन। मी नुसतं पोलिसांना एवढीच विनंती करेन की एक मर्डर, एक मृत्यू हा एक गंभीर गुन्हा आहे, तुम्ही त्याच्यावरती तातडीने योग्य ती कारवाई करा आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा। हे बघा, माझा आज
3 तास हा सोलापूर दौरा आहे. त्याच्यामध्ये आमचे उमेदवार, इतर लोक, आमच्याच पक्षामध्ये 1-2 लोक अशी होत ज्यांचं दुःखद निधन झाले, त्यांच्या घरी भेट देणं आणि उमेदवारांचा प्रचार करणं, हे 3 तासामध्ये जसं सोलापूरच्या टीमनी शेड्यूल बसवलंय तसं ते शेड्यूल आहे. जर सोलापूरच्या टीमला कोणीतरी विनंती केली असती की सुजातला घेऊन या, तर त्यांनी ते शेड्यूल मध्ये टाकलं असतं. वंचित समोर काय मोठं आव्हान असेल कारण वंचितले अनेक जे दलित नेते जे आहेत त्याला भाजपमध्ये दिसतात ते आपण कसं फेस करणार. हे बघा, जेव्हा आंबेडकरवादी लोक भाजपमध्ये जातात तेव्हा ते नेते बनणं थांबून जातात. त्यांना समाज किंवा आंबेडकरवादी जनता बिलकुल थारा देत नाही. तर हे माझ्यासाठी बिलकुल आव्हान नाही. मी हे पकडत पण नाही, गिनत पण नाही. एक मागच्या काही दिवसांपूर्वी भाजप त्यांच्या संघर्ष सुरू केला होता. संघर्ष आता या निवडणुकीमध्ये आपला खूप संघर्ष होऊनच घडला. हे बघा, आमचा RSS विरुद्धचा जो लढा आहे तो वैचारिक लढा आहे आणि तो आयडिओलॉजिकल लढा. आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा वैचारिक लढा कुठल्या तरी एका महानगरपालिकेमध्ये येऊन थांबणार आहे, तर ते असं होणार. तो शेवटपर्यंत लढा चालू राहील आणि आम्ही लढतो. त्याचा तो लढा जे आहे हा महानगरपालिकेमध्ये निवडणूक कसं पुढे नेणार. महानगरपालिका हा माझा RSS शी भांडण करायचा अजेंडाच नाही. महानगरपालिका गेले 2017 पासून जो भ्रष्टाचार झाला होता, 2017च्या आधीपासून जी कामं थांबली होती आणि 2017 नंतर प्रशासक नेमले म्हणून जी कामं थांबली होती, ती कामं परत चालू करून महानगराचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेची निवडणूक. एक नोंदणी नसलेली अनधिकृत संघटना बंद पाडणं हा सुप्रीम कोर्टाचं काम आहे आणि आम्ही त्या पद्धतीने जाऊ. भाजप जे आहे पुढं त्यांचा अजेंडा जे आहे काही जातीवादी वगैरे आणलं तर त्यावेळेस काय मोहन भागवतांना एक हेतो सेफ आहे किंवा कटेंगे तो बटेंगे बोलू देत, मग मी याच्यावर बोलतो. सोलापूरमध्ये भाजप आपल्या काँग्रेस असेल, शिवसेना असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, यांनी आघाडी केली. या आघाडी आपल्या वंचित बहुजन आघाडीला काय का धावावं? कारण आपण जर बघितलं तर 4-5 विरोधी पक्ष एकत्र येतात, दूर जातात. यांचं एकमेकांशी पटत नाही, पटतं आणि हे एकमेकांना एकत्र घेऊन डुबणार आहेत अशी परिस्थिती दिसते. तर डुबत्या बोटीमध्ये आम्ही न जायचा एक स्मार्ट निर्णय घेतलाय आणि त्याच्याबद्दल मी सोलापूरच्या टीम बरोबर उभं राहतो. महाविकास आघाडी हो, महाविकास आघाडी डुबलेली आहे. कारण जी महाविकास आघाडी तुम्हाला लोकसभा आणि विधानसभेमध्ये दिसली होती ती आज नॉन एक्झिस्टंट आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर महानगरपालिका बघितल्या तर मॅक्सिमम ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा हे एकत्र नाहीयेत. तर महाविकास आघाडीच आज अस्तित्वात नाही अशी परिस्थिती आपल्याला दिसते. मुंबईमध्ये आपण बघितलं तर काँग्रेस हे बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्याच बरोबर शरद पवारांच्या विरोधात आहेत. तेच चित्र तुम्हाला नांदेडमध्ये दिसेल, तेच चित्र तुम्हाला परभणीत दिसेल, तेच चित्र तुम्हाला अकोल्यात दिसेल, तेच चित्र तुम्हाला कोल्हापूरमध्ये दिसेल. मग जर 5 मोठ्या महानगरांमध्ये ह्यांची युती नसेल तर त्यांना आपण आघाडी म्हणणार का? नाही. महाविकास आघाडी ही 2024 लोकसभा आणि विधानसभेसाठी बनवलेली आघाडी होती. तो आता मी भूतकाळ असं समजतो. देशामध्ये जेव्हा स्मार्ट सिटीचे सुरू झालं तेव्हा पहिली सिटी सोलापूर होती, पहिल्या यादीमध्ये. पण तो त्याच्याकडे बघताना असं होतं की अनेक जण त्यामध्ये नाराज होते. त्यासाठी आंदोलन झाले, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, अशा प्रकारे परिस्थिती. असे हे जे स्थानिक मुद्दे असतील ते महत्वाचे मुद्दे आपण घेणार आहात. तर घेणार असाल तर कशा पद्धतीने ते नाळ जोडले जाईल लोकांशी? हे बघा, स्मार्ट सिटीची 2 मोठे प्रॉब्लेम आहेत. स्मार्ट सिटी राबवायला स्मार्ट लोकच मिळाली नाहीत, त्याच्यामुळे एक मोठा प्रॉब्लेम झाला. आणि दुसऱ्या बाजूला एक गार्डन आणि त्याच्या बाजूला 5 पिलर बांधले एका चौकामध्ये की तो स्मार्ट सिटी होती. तुम्हाला स्मार्ट सिटी बांधायची असेल तर त्या स्मार्ट सिटीला लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर ग्राउंड अप उभा करायला लागतो. त्याच्यासाठी तुम्हाला एक IT हब आणि त्याच पद्धतीचे जॉब इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायला लागतं. IT हब करायला तुम्हाला बेसिक काही शहराचे त्रुटी पूर्ण करायला लागतात. आणि त्याच्यापेक्षा सोलापूरची आज आपण परिस्थिती बघितली तर स्मार्ट सिटी हे मोठं स्वप्न दाखवण्यापेक्षा नळ, वीज, पाणी,
चांगले रस्ते, कचऱ्याचं व्यवस्थापन आणि इकडच्या तरुणांच्या हाताला रोजगार, एवढ्या 5 गोष्टींवरती जर इकडचं सरकारने फोकस आणि कॉन्सन्ट्रेट केलं असतं तर ते खूप स्मार्ट हा निर्णय हा सिटीसाठी ठरला असता. याच मुद्द्याकडे येतोय. आपण स्वतः उच्च शिक्षित आहात, चांगलं आपलं एज्युकेशन झालंय. सोलापूरच्या तरुणांसाठी कसं होतं की सोलापूरचा तरुण हा पिंपरी चिंचवडला आहे, पुण्याला आहे, बेंगलोरला आहे, हा वृद्धांचं शहर होते काय अशी परिस्थिती निर्माण आहे. अशाच तरुणांसाठी वंचित आघाडी काय केली? आमचं तरुणांसाठी सर्वात मोठं धोरण हेच असणार आहे की सगळ्यात पहिले एका बाजूला दर्जेदार शिक्षण आणि त्या क्वालिटी एज्युकेशन नंतर तुम्हाला त्याच क्वालिटीचा जॉब किंवा नोकरी ही हाताला लागली पाहिजे, ही आमची एक महत्वाची मागणी. त्याचसाठी आम्ही जी सोलापूरची ऑलमोस्ट बंद पडलेली MIDC आहे, त्या MIDCचा पुनर्निवास करून ते परत चालू करायचा प्रयत्न करून त्याच्यात नवीन प्रकल्प, नवीन फॅक्टरीज या मोठ्या प्रमाणात आणण्याचा. दुसरा, सोलापूरमध्ये बेरोजगारी येण्याचं मोठा प्रमाण हे आहे आणि त्याचं कारण आहे की मोठी सोलापूर एकेकाळी टेक्स्टाईल हब होता, टेक्स्टाईल इंडस्ट्री होती. आज टेक्स्टाईलचे कारखाने, कपड्याचे कारखाने बंद पडलेले आहेत आणि टेक्स्टाईल इंडस्ट्री सोलापूरची खूप मागे पडली आहे, म्हणून सुद्धा तरुणांना हाताला रोजगार नाही. आणि दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालं, इंटरनेटशी रिलेटेड झालं, नवीन IT कंपनीज आणि मल्टीनॅशनल कंपनी सोलापूरमध्ये यायला पाहिजे होत्या, त्या एकही आली नाही, ही आपल्याला परिस्थिती दिसते. आणि ह्याच्यामुळे सोलापूरच्या तरुणांना शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या शोधामध्ये मुंबई, पुणे, बँगलोर किंवा इतर सिटीजमध्ये जायला लागतं आणि आज ही वाईट परिस्थिती आपल्याला सोलापूरमध्ये दिसते. आणि खऱ्या अर्थाने मी असं मानतो की जी लोक बेरोजगारीच्या समोर गेलेली आहेत किंवा ज्या लोकांना नोकरी आणि शिक्षणाचं महत्व पटतं, तीच लोक खऱ्या अर्थाने नोकऱ्या उपलब्ध करणं, जॉब्स आणणं आणि हाताला रोजगार देणं हे सोलापूरमध्ये करू शकतील. इकडच्या कारखानदारांना ते जमणार नाहीये, इकडच्या शिक्षण सम्राटांना जमणार नाहीये आणि पिढी ज्यात सत्तेमध्ये बसून सोलापूरची तिजोरी करून स्वतःचं घर भरणाऱ्यांना ते जमणार नाही. साहेब, महाराष्ट्रामध्ये वंचितचा महापौर त्या शहरात बहुमत मिळेल असं वाटतं. महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे बऱ्याच ठिकाणी महापौर येण्याची शक्यता आहे, पण ते परत पोस्ट अलायन्स एक भाग झाला आणि दुसऱ्या ठिकाणी जिकडे आम्ही युतीमध्ये आहोत तिकडे बऱ्याच ठिकाणी महापौर कोणत्या पक्षाचा बसेल हे ठरलं नाही. तर ज्याचे जे निवडून येतील त्याच्यावरनं मित्र पक्षांची काय होतं त्याच्यावरती सुद्धा रणनीती ठरेल. पण ह्या निवडणुकीमध्ये जसं नगरपालिका, नगरपंचायत आणि नगर परिषदांमध्ये वंचितला एक खूप मोठं यश आपल्याला मिळताना बघितलं होतं, त्याच प्रकारचं यश हे आम्ही महानगरपालिकेमध्ये अपेक्षित ठेवतोय. पण हेच बोलत असताना मी सगळ्यांना हेच सांगतो की आमचं मेन टार्गेट हे जिल्हा परिषद. मुंबई ठाकरे युतीने वचननामा केलेला आहे, काँग्रेससोबत युती आहे, तुमचा वचननामा कधीपर्यंत येईल आणि त्या वचननामा मी त्यांचा वचननामा बघितला नाहीये अजून आणि आमचा काँग्रेस बरोबरचा येईल की नाही माहित नाही, पण वंचित बहुजन आघाडीचा पुढच्या 1-1.5 दिवसात मुंबईसाठीचा वचननामा येईल आणि प्रत्येक स्थानिक कमिटी हा त्या शहराचा आपल्याला लवकरात लवकर वचननामा देतील किंवा जाहीरनामा देतील. तुम्ही EVM मशीन बाबत मोठा लढा सुरू केला होता, वेगवेगळ्या समाजाने घेतल्या आणि काहीतरी आकडेवारी मागली. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत EVM मशीनवर कसं बघतात, काय त्याला विरोध राहील, पण निवडणूक आम्ही लढणार आहोत आणि EVMच्या विरुद्धचा लढा हा आमचा कोर्टात चालूच आहे आणि तो चालूच आहे. म्हणजे आता त्या निकालावर त्यानंतर जे महानगरपालिकेच्या निवडणुका लागतात त्या निकालावर जे आहे विश्वास असणार का? लढा तर तुमचा सुरू आहे आणि EVM वर तुम्ही तुम्हाला सोपं उत्तर देऊ, आम्ही 2024च्या विधानसभेच्या पण आकडेवारीवरती विश्वास ठेवला नव्हता, मान्य. तर आम्ही ह्या निकालावरती पण विश्वास ठेवू का नाही हा पुढचा प्रश्न राहील. पण निवडणूक सामोरे जाणार, निवडणुकांवरती बहिष्कार टाकणार आहे असं बिलकुल नाही करणार. निवडणूक पूर्ण ताकदीने लढू आणि EVM हटाव हे आम्ही जनांमध्ये आंदोलन करू आणि त्याचबरोबर आम्ही कोर्टामध्ये सुद्धा याची लढा चालू ठेवू. मुंबईमध्ये 16 ठिकाणी वंचितला उमेदवार नाहीये, काँग्रेससोबत आघाडी आहे.
त्या ठिकाणी वंचितची ताकद कमी पडली असं म्हणायला लागेल का? नाही, ती काँग्रेसनी हेकेखोरी केलेल्याचा प्रकार आहे. त्या वंचितनी स्ट्रॉंग जागा ज्या 16 मागितल्या होत्या त्या काँग्रेसनी ठेवल्या आणि ह्या 16 जिकडे वंचितनी मागितल्या नव्हत्या त्या वंचितच्या गळ्यात दिल्यात. हे ह्याच्यासाठी पण करण्यात आले कारण काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या घरामध्येच त्यांना 6-7 तिकीट द्यायची होती. पण जर वंचितच्या स्ट्रॉंग सीटा वंचितला मिळाल्या असत्या आणि वंचितच्या हक्काच्या सीटा वंचितला मिळाल्या असत्या तर एकही सीट खाली जाण्याचा किंवा उमेदवार परत देण्याचा मुद्दाच नसता आला. काँग्रेससोबत मुंबईला अजून आघाडी आहे का ती? माहिती आहे ना, कोण म्हटलं तुम्हाला? तुम्ही एकत्रित प्रचार करणार का वेगवेगळा प्रचार? एकत्रित प्रचार करणार, वेगळा प्रचार करणार, जशी डिमांड देईल तसा प्रचार करणार. मुंबईच्या महापौर पदावर जे आहे ना, सोलापूर बद्दल विचारा जास्त. सोलापूर बद्दल जास्त विचारा. निवडणूक सोलापूरची आहे. मी तुम्हा सर्वांना आठवण करून देतो की आपण सर्व सोलापूरचे नागरिक आहात. तुमच्या शहरात पण निवडणूक आहे. तर मी शेवटचं सांगतो पक्षातर्फे की सोलापूरमध्ये यापूर्वी सुद्धा 8 दिवसाला एकदा पाणी येत होतं, ते आता सुद्धा एकदा पाणी येते. सोलापूरमध्ये विमान सेवा सुरू झाली पण अजून पाणी मिळत नाहीये. एक वेळ विमानातून ते पाणी आणून देतील पण प्रत्येकाच्या घरात ते नळाला पाणी देणार नाहीत. त्यामुळे आपलं लक्ष हे विमान आलं की नाही, IT पार्क आलं की नाही, यापेक्षा दररोज प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी आलं की नाही हे आम्ही पहिल्यांदा बघणार. प्रत्येकाच्या नळाला दररोज घरामध्ये पाणी हे आम्ही पहिल्यांदा पाहू. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वंचित सोलापूर कोणाला सहभागी केलं? भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांसोडून प्रत्येकाबरोबर एक चर्चा तरी करून बघू आणि त्या चर्चेत जे होईल ते आपल्या सर्वांना मीडियाच्या माध्यमातून सांगू. ते महानगरपालिका झाल्यानंतर आमची आढावा बैठक होईल आणि त्याच्यामध्ये ठरेल. नगरपंचायतमध्ये जे मोठं यश मिळालं त्या यशामुळे अशी काय कुठली स्ट्रॅटेजी वापरली होती का जी तुम्ही महापालिकेला वापरणार आहात किंवा काय डोक्यामध्ये आहे प्लॅनिंग? हो, वापरली होती पण ती स्ट्रॅटेजी मला झेडपीला पण वापरायची म्हणून ती स्ट्रॅटेजी झेडपी नंतर मी तुम्हाला सांगेन. लाडक्या बहिणीचा इफेक्ट होणार का नाही या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत जे आहे लाडक्या बहिणीचा इफेक्ट होणार का नाही? कारण लाडक्या बहिणीचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे महिलांच्या खात्यात. हे बघा, डायरेक्ट बेनिफिट स्कीम्स ह्या इलेक्शनच्या आधी चालू करणं हा बीजेपीने नवीन छंद केलाय. जर आपण जुने मॉरल कोड ऑफ कंडक्टचे नियम बघितले तर डायरेक्ट बेनिफिट स्कीम्स हे MCC चालू असताना अलाव पण नाही केली पाहिजे. पण ह्याचा फायदा होईल का नाही होईल ह्याच्यापेक्षा जास्त लोकांनी हे ठरवलं पाहिजे की हे पैसे इतर कामांमधनं फिरवून आपल्या खात्यामध्ये एक तुटपुंजी अमाऊंट म्हणून देत आहेत का आपल्या हक्काचं जी अमाऊंट आहे आणि जे इकडेच्या सरकारनी कामं करून आपल्याला मिळवून द्यायला पाहिजे होती ती घेऊन आपण मानणार आहोत.